मराठीतून बोलणार नाही। नवी मुंबईतल्या उत्तर भारतीय रिक्षा चालकाची ही मुजोरी पाहायला मिळते। पैसे कमवणार पण मराठी बोलणार नाही असं तो म्हणतोय। रिक्षा चालकाने सरकारला आता आव्हान दिलंय। संजय दुबे असं या उत्तर भारतीय व्यक्तीचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ ऐकल्यानंतर मराठी माणसाच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही। संजय दुबे अशा या व्यक्तीचं नाव आहे आणि उत्तर भारतीय आहे आणि त्यानं आता सरकारला आव्हान दिलेलं आहे। सरकारनं जे रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलण्यासंदर्भात सांगितलेला आहे तो जो नियम आहे त्या संदर्भात नवी मुंबईतला हा उत्तर भारतीय रिक्षा चालकाची मुजोरी पाहायला मिळते। पैसे कमवणार पण मी मराठी बोलणार नाही असं त्याचं म्हणणं आहे। 15 अगस्त 1947 को भारत आजाद हुआ था और आज के ही दिन 15 अगस्त को महाराष्ट्र राज्य सरकार के मिनिस्टर प्रताप सरनाईक जी ने डेट रखा कि जो उत्तर भारतीय पर प्रांतीय मराठी नहीं बोलेगा उसका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा, चाहे वो टैक्सी वाला हो चाहे वह रिक्शा वाला हो। तो आप सोचिए, आज के ही दिन भारत आजाद हुआ था और आज के ही दिन गुलामी मतलब कि लाइसेंस रद्द कर दिया जाएगा, सीधा धमकी मतलब गुलामी, आप गुलामी करो पर प्रांतीय उत्तर भारतीय। तो आज का जनरेशन युवा जनरेशन है, कोई गुलामी करने वाला नहीं है। प्रताप सरनाईक जी कहाँ किस्मत थी कि आप मिनिस्टर बन गए, परिवहन मंत्री बन गए, तो आप इतनी गुलामी करवा रहे हैं कि जो मराठी नहीं बोलेगा तो उसका लाइसेंस रद्द करा दिया जाएगा। ये कौन सी बात बनी? तो मैं भी उत्तर भारतीय हूं, मुझे भी लोकतंत्र की पार्टी ने मुझे जिम्मेदारी दिया है। मैं भी नवी मुंबई का जिला अध्यक्ष हूं उत्तर भारतीय विकास सेना पार्टी का। अगर आप गुलामी कराएंगे तो गुलामी पे संजय दुबे कभी मराठी नहीं बोलेगा। तर नवी मुंबईच नाहीत, बऱ्याच काही ठिकाणच्या जाणीवपूर्वक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी असे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि ते व्हिडिओ पाठवल्यानंतर हे 1 ते 2% लोक आहेत जे अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवून मराठीचा अपमान करतात किंवा मराठी संस्कृतीला कुठेतरी तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात। ही कारवाई चालू झाल्यानंतर त्यांना कळेल की व्हिडिओ प्रकाशित करणं किती योग्य आणि अयोग्य याची माहिती पडेल।